ना आटा ना मैदा, मस्त असा मी कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी समोसे कचोरीला सुद्धा मागे टाकेल एवढा छान असा प्रकार आहे। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी सुद्धा टाकून घेतलेलं आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर मी त्यात आलं, लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट सुद्धा टाकलेली आहे मी यामध्ये। पेस्ट छान अशी परतवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये थोडं मी ते हिंग सुद्धा टाकलेलं आहे। आता बाकी मसाले टाकूया। थोडी हळद, लाल तिखट, त्यानंतर धने पावडर, थोडं चवीपुरतं मीठ, हे छान असं परतवून घेऊया। हे परतून झालं की मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे मोठे मोठे काप सुद्धा करून घेतलेले आहे। ते बटाटे मी यात टाकून घेणार आहे। आणि ॲक्च्युली बटाटे जे हे आपल्याला अगदी स्मॅश करून घ्यायचे आहे। हे बटाटे तुम्ही आधीसुद्धा स्मॅश करून यामध्ये टाकू शकता, किंवा मी आता जे माझ्याकडे पावभाजी स्मॅशर आहे ते मी यामध्ये याने स्मॅश करून घेते आहे। बटाटे अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव इथे स्मॅश करून घ्यायचे आहे। बटाटे छान असे एकजीव झालेले आहे। ही बटाट्याची भाजी अगदी छान चटपटीत खूप छान लागते। त्यासाठी मी यामध्ये 1 चमचा चाट मसाला सुद्धा टाकून घेते, त्यामुळे याला छानशी चटपटीत चव येईल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाट मसाला टाकला नाही तरी चालेल, पण जर तुम्हाला हे सारण किंवा तुम्हाला जर भाजी चटपटीत हवी असेल तर नक्की टाका। आणि थोडी कोथिंबीर टाकून मी आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेते आहे। मी याला इथे वाफ काढून नाही घेतलेली आहे, फक्त सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही भाजी जी आहे ही आपल्याला थोडा वेळ थंड करायला ठेवायची आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता इकडे मी ते एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2.5 वाट्या इथे पाणी टाकून घेते आहे। गॅस चालू करून आपल्याला हे जे पाणी आहे याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आणि मुलांना माझ्या ओरेगॅनो खूप आवडतं, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा ओरेगॅनो सुद्धा टाकून घेतलेला आहे। ओरेगॅनो हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरच टाकावं, नसेल तर काही हरकत नाही। आणि ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं होतं अगदी त्याच वाटीने मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। म्हणजे 1 वाटी रव्यासाठी मी इथे 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे। मी वापरलेला रवा जो आहे तो जाड रवा होता। तुम्ही बारीक वापरत असाल तर थोडं पाण्याचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल। आणि इथे वापरलेला रवा हा अगदी न भाजलेला साधा रवा होता। याला आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे। रवा असा शिजल्यासारखा वाटला की हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण सध्या खूप गरम आहे, त्यामुळे मी याला चमच्याने छान असं इथे फोडून घेते आहे। आता हे मिश्रण जे आहे हाताने टच करण्या इतपत थंड झालेलं आहे, तर हे छान असं मी मळून घेते आहे। याचा जो गोळा आहे तो अगदी मऊसूत असा गोळा बनतो। तुम्ही बघू शकता इथे अगदी मऊ असा गोळा इथे तयार झालेला आहे। आता जी आपण बटाट्याची भाजी थंड करायला ठेवली होती त्याचे मी इथे अगदी छोटे छोटे इथे गोळे बनवून घेणार आहे। गोळेसुद्धा बनवून झालेले आहे आणि रव्याचा गोळासुद्धा तयार आहे। त्यानंतर घरी तुमच्या कुठलंही एखादं प्लास्टिक असेल तर ते घ्यायचं। मी इथे टाटा सॉल्टचं प्लास्टिक वापरलेलं आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता। बटर पेपर असेल तर तो सुद्धा घेऊ शकता। त्या मी प्लास्टिकला थोडं इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि रव्याचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे, तो आपल्याला यावर थापून घ्यायचा आहे अगदी पुरीसारखा। हाताने सुद्धा थापू शकता किंवा तुम्ही ते लाटण्याने लाटून सुद्धा घेऊ शकता। अतिशय जाड ठेवायचं नाही किंवा एकदम पातळ सुद्धा करायचं नाही, मीडियम आपल्याला याची जाडी ठेवायची आहे। तर आपण जो बटाट्याचे जे गोळे बनवून घेतले होते तो आपण यात स्टफ करून घेऊया। त्यानंतर आपण हे हाताने किंवा तुम्ही प्लास्टिकने सुद्धा याला इथे असं एकावर एक याचे लेअर करायचे, दुमडून घ्यायचे, म्हणजे याला आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे। याचे अशा फोल्ड करायचे आहे जेणेकरून भाजी जी आहे ती आतमध्ये स्टफ होईल आणि याचे पॉकेट्स असे तयार होतील। तुम्ही बघू शकता इथे छान असं हे पॉकेट मस्त इथे तयार झालेलं आहे। मी परत इथे पॉकेट्स तयार करून घेतलेले आहे। खरं तर या रेसिपीला काय नाव द्यावं हे मला काही सुचत नव्हतं, त्यामुळे मी याला पोटॅटो पॉकेट्स नाव दिलेलं आहे। पण तुम्हाला जर काही वेगळं नाव सुचत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप यम्मी लागते, खूप छान लागते। तुम्ही केल्यानंतर कोणीही तुमची तारीफ नक्कीच करेल आणि घरचे सुद्धा तुम्हाला एकदा नाही नेहमी बनवायला भाग पडेल। आता अशा प्रकारे सर्व पॉकेट्स इथे बनवून झालेले आहे। मी याला छान असं इथे डीप फ्राय करून घेते आहे। याला फ्राय करताना तेल हे थोडं कडकडीत गरम असावं, म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी परतून असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असे हे फ्राय झालेले आहे आणि इतके क्रंची होतात। ते रव्याचं त्याला आवरण असल्यामुळे सुद्धा हे खूप क्रंची होतात। तुम्ही बघा, मी तुम्हाला इथे फोडून दाखवते आहे, खूप छान झालेलं आहे। एवढाच क्रंची तर समोसा सुद्धा होऊ शकत नाही, एवढं छान असं झालेलं आहे। तुम्ही पॉकेट्स कशाही सोबत खाऊ शकता, म्हणजे टोमॅटो सॉस, पुदिनाची हिरवी चटणी असेल
त्यासोबतसुद्धा खाऊ शकतात. आज मी माझ्याकडे कुठली चटणी नसल्यामुळे मी इथे टोमॅटो सॉससोबत सर्व केलेलं आहे. खूप छान अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. खरंच मनापासून जर रेसिपी आवडली असेल, काहीतरी त्यात नाविन्य वाटलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया माझ्या अशाच पुढच्या नवीन एका रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.